आश्वासन नाही, जनतेला फिरवणारे अधिकारी जवाब द्या, जनतेला फिरवणारे अधिकारी जवाब द्या, मागण्या पूर्ण करा अन्यथा खुर्ची खाली। शासन ने रोड नहीं बना पा रही है तो कम से कम गड्ढे तो बुझा दे। तो फिर शिवसेना में आप लोग नहीं गए? शिवसेना अलग है, प्रहार अलग है। नमस्कार, मी नरेश बोपचे आणि आपण बघत आहात सत्य को जानो न्यूज। आज आपण आमगाव तालुक्याच्या ठाणा या गावामध्ये आहो आणि ही जे रस्ता आहे हे इकडे जवरी वाया चिरचाळ बांध तिकडे क्रेसरकडे जाते आणि जसं आपण बघत आहात ते एक ट्रक येत आहे हेवी लोडेड। त्याचप्रमाणे चिरचाळबांधच्या क्रेसरच्या या ठिकाणी नित्य जे आहेत ट्रक येत असतात आणि त्यामुळे रस्त्याची मोठी दैनंदिन अवस्था अनेक वर्षापासून झालेली आहे। अशामध्येच आता ह्या ठिकाणी प्रहार संघटनेचे पदाधिकारी धरणे आंदोलनाला बसलेले आहेत। तर त्यांच्या प्रमुख काय मागण्या आहेत आणि केव्हापासून ह्या रोडाची समस्या आहे आणि त्यासोबतच आता बच्चू कडू हे शिवसेनेमध्ये गेलेले आहेत आणि विधान परिषदचे आमदार सुद्धा झालेले आहेत। मग प्रहार संघटना कशी काय आणि बच्चू कडू आता सरकारमध्ये आहेत, सरकारचे ते आमदार आहेत, तर अशामध्ये यांना धरणे आंदोलन करण्याची का गरज पडली आहे ते बघूया। काय म्हणता, काय संपूर्ण नाव आहे आणि किती लोक आपण या ठिकाणी धरणे आंदोलनात बसलेले आहात, केव्हापर्यंत बसणार आहात? माझा नाव जितेंद्र बावनकर आहे, प्रहार संगठनाचा जिला प्रमुख है मैं। और ये बेमुद्दत आंदोलन है हमारा। जब तक हमारी मांग पूरी नहीं होती तब तक आंदोलन करेंगे। आंदोलन का मांग ऐसी है कि ये जो रोड है सामने में ठाणा से जो जवरी जो रोड जा रहा है इसमें काफ़ी गड्ढे गिरे हुए हैं और आने वाले समय में अभी कुछ दिन में बारिश होगी। इसमें स्कूल के हमारे नन्हे मुन्ने बच्चे जो स्कूल जाएंगे कल गिरेंगे, कुछ हो गया उनके साथ में तो इसकी जवाबदारी कौन लेगा? तो शासन ने रोड नहीं बना पा रही है तो कम से कम गड्ढे तो बुझा दे ताकि किसी के साथ में, कोई बच्चों के साथ में या बुजुर्गों के साथ में किसी के साथ भी हानि ना हो। हमारी ये मांग है। तो अभी जैसे आप प्रहार संगठना की ओर से यहाँ पे धरने आंदोलन को बैठे हो और प्रहार संगठना के संस्थापक अध्यक्ष जो है अभी आमदार बच्चू कडू ये शिवसेना में सम्मिलित होकर विधान परिषद के आमदार बने, फिर शिवसेना में आप लोग नहीं गए? शिवसेना अलग है, प्रहार अलग है। देखो, हम राजनीति नहीं कर रहे। प्रहार संगठना एक सामाजिक संगठना है। हम पब्लिक के लिए, समाज के लिए और अपने हक के लिए लड़ाई लड़ रहे हैं। अच्छा, प्रहार संगठना से तो अभी तक बच्चू कडू आमदार बनते रहे और चुनाव लड़ते रहे, राजनीति करते रहे, फिर अभी कैसा हो गया कि जो भाऊ है, देखो हम इसके बारे में ज़्यादा कुछ नहीं बोलना चाह रहेंगे, वो भाऊ ही बताएंगे। परंतु भाऊ जब शिवसेना में गए अभी तो वो राजनीति करने गए, हमको एक सामाजिक काम करना है तो हम प्रहार संगठना में है। अच्छा, तो अभी आप बच्चू कडू से जुड़े हो? नहीं, बच्चू भाऊ से जुड़े हुए ना, मार्गदर्शक हमारे वो थे, परंतु अभी हमारे साथ में बल्लू जमजार जी है, बल्लू भाऊ सचिव साहब। फोटो आपने बच्चू कडू का लगाया को बच्चू भाऊ की इसलिए कि वो हक की लड़ाई लड़ रहे, दिव्यांग के लिए, दिव्यांगों के लिए, शेतकरियों के लिए जो बच्चू भाऊ लड़ाई लड़ रहे, आज भी लड़ रहे। आज विधान तो परिषद अभी आप वो सरकार के आमदार है अभी, तो उनको भी तो आप डायरेक्ट कह सकते हो कि हमारे यहाँ की समस्या है। हमने बोले ना, भाऊ को बताए, भाऊ को इसके बाद में हम आज के बाद में हम भाऊ को लेटर देने वाले। हम पहले अपने लोकल लेवल पे जो हमारे तहसील ऑफिस है, PWD ऑफिस है, पंचायत समिति, इनको लेटर दिए। हम यहाँ पे पहले अपनी मांगे पूरी कर रहे, यहाँ नहीं होंगी तो इसके बाद हम बच्चू भाऊ को बताएंगे, लेटर देंगे उनको और उनको बताएंगे कि हमारी ये मांगे है और यहाँ पे हमारी मांगे पूरी नहीं हो रही है और यहाँ का प्रशासन हमारे पे कोई ध्यान नहीं दे रहा है। ये हम भाऊ से बात करेंगे। काय म्हणाल, काय नाव आहे आणि विशेषतः आता केव्हापर्यंत आपण या धरणे आंदोलनाला पुढे नेणार आहात? माझे नाव दीपक जियालाल भोयर आहे। मी प्रहार संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे आमगावचा। आणि या प्रामुख्याने म्हटलं तर धरणे आंदोलन आमचं जोपर्यंत आमचं काम होत नाही, प्रशासन दखल घेत नाही, आम्हाला लेखी आश्वासन भेटत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहे। तुमचे काम होत नाही म्हणजे कोणते काम होत नाही? पहिला मुद्दा आहे तहसील ऑफिसचा। 3 वर्षापासून आमचं 7/12 आणि फेरफार हिस्से वाटणी यांचं प्रकरण 3 वर्षापासून, मागील 3 वर्षापासून कोर्टाचा निर्णय झालेला असून सुद्धा आजपर्यंत प्रलंबित आहेत। हे कोणत्या जागेचे आहेत? हे खाजगी जागेचे आहेत। 695 गट नंबर 63 आणि 64 आणि फेरफार क्रमांक 1881। किती लोकांचे आहेत? 2 लोकांचा आहे। तो एक मुद्दा आहे। आणखी कोणते कोणते? आणि दुसरा मुद्दा आहे पंचायत समितीचा। MRS अंतर्गत होणारे काम, गुरांचे कोठा म्हणा किंवा आवास योजनाचं म्हणा, त्याचे मस्टूल म्हणा किंवा सिंचन विहिरी म्हणा किंवा रोडांचं बिल आहे, ते आजपर्यंत 2023 पासून आजपर्यंत 23, 24, 24, 25 त्याची जबाबदारी कोण घेणार आहे?
याची प्रशासनाने लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर या आंदोलनामध्ये दखल घेऊन आम्हाला आश्वासन किंवा लेखी आश्वासन देवा आणि कामाची पडताळणी कधी करणार आहे, काय त्यांचं लेखी आश्वासन, त्यांचं सूचना फलक आम्हाला देण्यात यावं. मग समजा आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढचे पाऊल काय राहील? मागण्या पूर्ण तर बच्चू भाऊला प्रेरणास्थान म्हणून सनी आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करू. ते सरकारमध्ये आहेत म्हणतात. हो, सरकारमध्ये आहेत ना, आपला त्यांच्या मार्गदर्शनाखाली करू आपण. तर एकीकडे बच्चू भाऊ कडू आता हे शिवसेनेमध्ये गेलेले आहेत आणि ते सरकारमध्ये आहेत, विधान परिषदचे आमदार आहेत. अशामध्येच प्रहार संघटना शिवसेनामध्ये समाविष्ट झाली अशी चर्चा चालत होती, पण असे नाही आहे. वस्तुस्थितीमध्ये प्रहार संघटना आपल्या स्तरावर समाजसेवेचे आणि धरणे आंदोलनाचे काम करत आहे. तर या ठिकाणी आपण केव्हापासून बसलेला आहात आणि आतापर्यंत कोणी अधिकारी वगैरे कोणी भेट दिलेले आहे का? ते अधिकाऱ्यांनी भेट दिलेली नाही. जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन देत नाही, भेट देत नाही, तो आंदोलन सुरूच राहील. भेट देतात नाही देतात हे त्यांना माहीत, पण 12 वाजेपर्यंत भेट दिलेली नाही तर 12च्या नंतर तीव्र आंदोलन करू आपण. हे चेतावणी आहे की धमकी आहे? म्हणावं लागेल ना, प्रशासन दखलच घेत नाही तर चेतावणी ते. तर रोडासहित अनेक मागणीला घेऊन या ठिकाणी आता प्रहार संघटनेचे पदाधिकारी आज सकाळपासून ठिकाणी धरणे आंदोलन करत आहेत. अशामध्ये बघणे आता महत्त्वाचे ठरेल, शासन प्रशासन ची दखल घेणार काय आणि यांच्या मागण्या पूर्ण करणार काय. जर दखल घेतली नाही, मागणी पूर्ण झाली नाही, त्यांना तीव्र आंदोलनाची गरज पडणार काय हे सुद्धा बघणे महत्त्वाचे ठरले आहे. पुढील बातमीमध्ये तोपर्यंत नमस्कार.